बरोबर त्याचा ह्याच्याकडे देऊन आकाशकडे देऊन जापनीज आहे ट्रान्सलेशन ऑफ जापनीज डायलेक्टिक आहे जे एक फिलॉसॉफर आणि त्यांचा सांगा सुरू आहे सर कॅबिनेट बैठक स्वागत करतो सर। नमो महारोजगार मेळाव्यासाठी पूर्वतयारी जी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने यामध्ये कोऑर्डिनेशन केलं जाते, तर याची एक आम्ही सर्व डिपार्टमेंटने आपली कुठली भूमिका पार पाडायची याबद्दल चर्चा केली होती। पॅरेंट डिपार्टमेंट ऑफकोर्स यामध्ये कौशल्य विकास विभाग आहे आणि जिल्हाधिकारी महोदय स्वतः याच्यामध्ये कोऑर्डिनेशन करतात। तर सर एक डिपार्टमेंट द्वारे सुरू करायचं सर, म्हणजे प्रत्यक्षात जे आपलं प्रत्यक्ष लोक येतात हां त्या गोष्टी करता येतील, दॅट इज ट्रू। सो सांगा आपलं, मला आपण असं सांगितलं की 25,000 पर्यंतचं नियोजन आहे, काय आहे आपलं त्याबाबत? नाही सर, आपल्याकडे टोटल 781 एम्प्लॉय आहेत आणि त्यांच्यामार्फत आपल्याकडे 69,162 782 FS आहे, HR आहे, ऑफिस एक्झिक्युटिव्ह आहे, अकाउंट आहे, पेमी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे। आणि हे पण कंपन्या पण चांगल्या आहेत, महिंद्रा अँड महिंद्रा, HCL, TCS, चांगल्या कंपन्या आहेत। म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जर पाहिलं सर तर 119 काय युनिट्स आहे ऑनलाईन माझ्या मतदारसंघात कार्यक्रम आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचं उद्घाटन झालं काय 21 एप्रिलला गेलं सर। एप्रिलमध्ये 13 एप्रिल आहे पूर्वसंध्या 2012 बरोबर, 13 एप्रिल 2000। नमो महारोजगार मेळावा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ठाणे शहरात आयोजित केलेला आहे। किमान 35 ते 40 हजाराच्या वरती 50 हजारापर्यंत आकडा जाऊ शकतो एवढे रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। जे मॉडेलाचं ग्राउंड आहे कशिश पार्कच्या बाजूला, येत्या 6 आणि 7 तारखेला या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्या संदर्भात ही आजची बैठक होती। ठाणे जिल्ह्यातील आजूबाजूच्या तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या दृष्टीने एक मोठी संधी प्राप्त करून दिली जाणार आहे। कशा प्रकारे या ठिकाणी युवकांनी अप्रोच व्हावे? या ठिकाणी संकेतस्थळ आम्ही ओपन केलेलं आहे, त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे। लोकांना येण्याकरता विविध तालुक्यातून, शहरातून, स्टेशनमधून मोफत बसची सुद्धा व्यवस्था केली गेलेली आहे। MIDC, उद्योग खातं, ही सर्व सरकारी यंत्रणा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या आहेत आणि किमान 40-1 हजाराच्या वरच्या नोकऱ्या त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। तो आकडा 50 हजाराच्या पुढे सुद्धा जाऊ शकतो। सर, स्पॉटवर नोकरी दिली जाणार आहे? नक्की लगेच त्या ठिकाणी नोकरी दिली जाणार आहे। 50 हजाराच्या वरती नोकऱ्या उपलब्ध आहेत विविध क्षेत्रात।